तर इथं ना मम्मी सकाळी सकाळी पॅटर्न कट करते आणि जेवढे ऑर्डर्स आलेले असतात ना तेवढी मम्मी सकाळी सकाळी कटिंग करून घेते आणि मग हे पार्सल पाठवल्याच्या नंतर 3-4 दिवसात घरपोच होऊन जातात. आणि कटोरी, प्रिन्स कट, फोर्टक्स डिझाईनचे तुम्हाला जे पाहिजे असेल तर तुम्ही मम्मीला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि या पॅटर्नवर ब्लाऊज पण खूप परफेक्ट बसतो आणि खूप जास्त वेळ पण लागत नाही. त्याच्यामुळे मी माझ्या हाताने वाढून घ्यायला चल जेवायला. हां तुमच्या तर जेवणार आहे मी. हां सध्या तू कधी येणार आहे? तर आज आम्ही काढले शॉप आवरायला. मम्मी, मिस्टर, यश, मम्मी, मी आम्ही सगळे आवरून राहिलो. काढलाय आता आणि खूप माल मिस्टरांनी लावलेलाच नसतो, असे खोकऱ्यातच पडलेले असतात. आणि आम्ही ना बराच माल असं म्हणजे शॉप वरती लावून देत नाही. असं तांदूळ वगैरे सगळं, शेंगदाणे, तांदूळ, साखर सगळं गोणीत ठेवतो, कारण असं द्यायला पण सोपं पडतं आणि म्हणजे पॅक करण्यापेक्षा आल्या द्यायला बरं असतं व्यवस्थित. आणि धूळ वगैरे नाही बसत, खराब पण नाही होत, माल गोणीमध्ये चांगला असतो. त्याच्यामुळे ते बाकीच्या वस्तू नाही ठेवत आम्ही वरती लावून पॅकिंग करून. आणि माझ्याकडे आता घर आवरायचं, घरातलं भांडे, फरच्या एवढं आवरायचं म्हणजे आवड. कोणत्या कोण दोघं आणि माई कुठे? फारुशी गँग होतं विरा नाचिन पाव बाबा. एक बिस्किट जवळ दे मावशीला. विरा नाहीये ना? तिकडं आहे ना. ऐकलं का? नाही हे बघा, हे प्रोईचे पॅटर्न खूप चांगले असते. हे विस्परपेक्षा पण ना खूप भारी असते प्रोईज. विरू तू काय करते का? ए बिस्किट पुढे आणायला गेली का सपना मावशीला? सपे बिस्किट पुढे आणायला गेली पाती. आ काय कुठे? हा एक यशला आणलाय. यश धर तुला, बघ ना बघ ना, एक यशला आणि एक सपना मावशीला. दे लय दिले आता सपना मावशीला, बंद झाले. हा कुठे लाईट? 2 तर लाईट लावल्या फक्त. तेवढंच पाहिजे मग घरामध्ये, जास्त नाही पाहिजे. येणार आहे लाईट तर चाल. एक लाईट लावतो मी जरा, बाकीचं बंद करून टाकतो. ओके, ही लाईट बंद करून टाकतो कारण लाईट असं नाही. लाईट बंद करतो यार. दादू ए दादू ए दादू, हे बंद केलं दुकानातल्या लाईटी बंद केलं त्या ना. इथं कसलं तरी आशू मगर बघितली का? मगर. हा इकडे. हा ये ना लवकर, मगरीचं पिल्लू आहे. काय ग? हा मगर नाही ते वेगळंच काहीतरी. घोरपड आहे, घोरपड. 12 बैलाचं बळ असतं असं म्हणत्या. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज कोणाला त्या किल्ल्यावर जायचं होतं तेव्हा त्यांनी या घोरपडीला पकडून वरती गेले ते मावळे.
तर आम्ही ना सगळे चाललोय पाणीपुरी खायला. यशला लय पाणीपुरी खायची इच्छा होती दुपारी, पण तो म्हणला घरी येऊन बनवायची होती, पण घरी बनवायला काही टाईम नाही भेटला. त्याच्यामुळे आम्ही बाहेर चाललोय खायला, घरी नंतर बनवू. आणि विरा म्हणले मला काही यायचं नाही, मी आजीजवळ थांबणार आहे. मग ती थांबली आजी, ती मम्मीला उपवास आहे. आता आम्ही मस्त पाणीपुरी रगडा खाणार. पाऊस झाला इकडं खूप आज, त्याच्यामुळे पावसाची खाऊ वाटली. डायरेक्ट मध्ये मी इथंच थांबणार आहे. जा बाय 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 टाटा. अगं बाई जाऊ खरंच खरंच जाऊ खरंच जा. खरंच तिला आजी राहायचं इम्पॉर्टंट आहे, फिरण्यापेक्षा इम्पॉर्टंट आजी. अवघड आहे विराचं. जा तुम्ही म्हणते, जा तुम्ही, मी तर थांबणार आहे आजीजवळ. खरंच जा. हा किती पाऊस झाला. पप्पाचा रागडा आहे आपल्याला. ये धर दादा खायचं वर. काय खायचंय तुला? पाणीपुरी का रगडा? काय काय अजून एक बनव. हा पाणीपुरी एकच बनवू. टेस्ट करून दादा टेस्ट करून पाहिजे. वाईटमध्ये आणलं होतं. छान आहे ना? बघू इकडं. कोळीपोळीत आम्ही पहिल्यांदा असं बाहेर बसून पाणीपुरी खात असतो. बाहेर तरी खातो, आपल्या गावात नाही का वाटत ना. ठीक आहे पण हा चांगलं आहे. मस्त आहे. आहे ना. चालून घेऊ एवढं. चटक पटक पाणीपुरी खाणार आहे मी. तुम्ही तिघांनी रागडा घातला. जेंट्स लोकांची चॉईस सारखंच राहते यांच्याकडे. आहे ना. पाणीपुरी फक्त लेडीजला आवडती का? पप्पाला आवडली का? मग तो बटाट्याचा गोळा टाकला रे मोठा. हा पॅटीस आहे पॅटीस. पेटीचा मिठा डालो ना थोडा. हा ते का काय चावसला नसतं मिठाशी ना. टिका म्हणलो त्यांनी डायरेक्ट तुला मग स्पेशल टिका करून दिला होता. मिक्सच बाहेरला आग आहे. तर अशीची पाणीपुरी तयार झालेली आहे आता, आणि ती आता खाऊन रिझल्ट सांगणार आहे कसा लागतोय. नक्की सांग बरं का. रेटिंग देऊ आपण. हा कर स्टार्ट. कसं आहे? गाल पार गच्च फुगले. एका घासातच एक पुरी आणली डायरेक्ट. कसं आहे? आता आम्ही घरी आलो. विराच्या रिॲक्शन बघू. आम्ही आलो विराला सोडून गेलो घरी. काहीच वाटलं नाही का पुरीला. मी आज जाऊन थांबतो, तुम्ही जा. पुरीला बारी हिंदू नाही वाटत बाई. आजी बाई हिंदूत सुद्धा नाही पोरगी. म्हणजे जिथं आज जाईल तिथंच तिला जायचंय का. विषयाचं अवघडच का. यश पिंपळे लॅपटॉप घेऊन. आमच्या लॅपटॉपचा पासवर्डच विसरले मिस्टर. काय तुझं आहे? मला वाटलं मम्माच आहे का. आता ना मी मम्मीने तर खिचडी बनवते. इकडं बटाटा परतून घेते. अजून साबुदाणा मिसळून घातले. आता शेंगदाणे बारीक करते. विराने झाडून देऊन टाकला बाबाजवळ. हाट गोडा हाट. बाबाची पाठ दाबून देते का तू? मग काय करू राहिली ना. डोक्याला लागण पडली तर. उद्या मारती
तर हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सकाळचे आता 10 वाजले, मला जायचं आहे लग्नाला आणि असं स्वयंपाक करते पाठीमागून बघित होता. आणि आताच काल एवढं आपल्याकडे ना वारं वावगल पाऊस झाला आणि झाडाचे आहे ना आंबे पडले. काही आंबे काही शाखा आहे मी आणलेले आता घरी. मी ही कापली ती एवढी भारी आहे, डायरेक्ट लाल लाल आहे, डायरेक्ट लय भारी. आणि इथं पण आहे 6-7 आंबे आपले, प्रत्येक आंब्याला आंबे आलेले. हा तर एकदम मोठा आहे, असं हाले गोड आहे ना, हाले गोड आहे. तर आता ही कापून आम्ही खाणार भाजी सोबत. विरा कुठे गेली? विरा सगळ्यांचे जेवण झाले आणि विरा ना खाती आंबा मस्त घरचा. कसं आहे गं आंबा? पहिला आंबा आहे आज, छान आहे. झाडालाच पिकेला होता, खाली पडला तो. शाक झालेली शाक म्हणतात. पण कमी आंबे येते एका झाडाला. अरे ते 2 वर्षाचं झाड आहे. नंतर जादा येत, फांद्याला बारीक आहे, त्या तुटून जाते. पाणी पडत असतं. नंतर जादा येते ना. मग जसं वर जाईल झाड तसंच मोठं आहे. ते झाडच आपल्या कमरावर आहे, त्या मानाने लय झाड याच्या फळं. हा ना, आत्ताच तर लावले 2 2 वर्ष. वर्ष झाले, 2 वर्षात एवढं येत. विरा जेवढे वर्षाची होईल तेवढे वर्षाचे ते आंबे होते, आहे ना मम्मी? 2 वर्षाचे आंबे 2 वर्षाचे झाले. हा. नाही पण ती झाल्यावर लावेल ना. हा, मग त्याचा काय एवढं विशेष का ग मम्मी? विरा जेवढ्या वर्षाचे राहील तेवढ्याच वर्षाचे देतात. जेवढे वर्ष होईल ना